बुलढाणा जिल्ह्यातील लोणार हे केवळ जगप्रसिद्ध खाऱ्या पाण्याच्या सरोवरासाठीच नव्हे तर ऐतिहासिक दैत्यसुदन मंदिरासाठीही ओळखले जाते। सध्या या मंदिरात सुरू असलेल्या अद्भुत किरणोत्सवामुळे लोणार पुन्हा चर्चेत आले आहे। मंदिराच्या गर्भगृहात प्रवेश करणारी सूर्यकिरणे थेट भगवान विष्णूंच्या मुकुटावर पडत असल्याने भाविक आणि पर्यटकांमध्ये मोठे आकर्षण निर्माण झाले आहे। बुलढाणा जिल्ह्यातील ऐतिहासिक लोणार नगरीत सध्या एक अद्भुत आणि दुर्मिळ दृश्य पाहायला मिळत आहे। जगप्रसिद्ध लोणार सरोवरासोबतच दैत्यसुदन मंदिरात सुरू असलेल्या किरणोत्सवामुळे भाविक आणि पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे। हेमाडपंथी शैलीत बांधण्यात आलेल्या या प्राचीन मंदिरात दरवर्षी मे महिन्यात काही दिवस सूर्यकिरणे थेट गर्भगृहात प्रवेश करून भगवान विष्णूंच्या मुखवटावर पडतात। सकाळी 11 ते दुपारी 12:50 या कालावधीत सूर्यकिरणांचा हा अनोखा प्रवास पाहण्यासाठी शेकडो भाविक मंदिरात उपस्थित राहत आहेत। अभ्यासकांच्या मते सुमारे 1000 वर्षापूर्वी बांधलेल्या या मंदिरात स्थापत्यशास्त्र आणि खगोलशास्त्राचा विलक्षण संगम दिसून येतो। प्राचीन वास्तुशिल्पींनी सूर्यप्रकाशाचा अचूक अभ्यास करून मंदिराची रचना केल्याचे सांगितले जात आहे। मंदिरातील भगवान विष्णूंची आकर्षक मूर्ती, सूक्ष्म नक्षीकाम आणि किरणोत्सवामुळे लोणार धार्मिक पर्यटनाचे प्रमुख केंद्र बनत आहे। दरम्यान लोणार सरोवराचा भौगोलिक इतिहासही जगप्रसिद्ध आहे। लाखो वर्षापूर्वी उल्का आदळून तयार झालेल्या या सरोवरामुळे लोणारला जागतिक ओळख मिळाली आहे। आता दैत्यसुदन मंदिरातील या अद्भुत किरणोत्सवामुळे लोणार पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहे। सूर्यकिरण जेव्हा उत्तरायण चालू होते, जेव्हा आपला झिरो शॅडो सावली पडते, तेव्हा हा सूर्यकिरणांचा जो बीम आहे तो पूर्ण विष्णुदेवाच्या डोक्यापासून तर पूर्ण अंगावरून पायापर्यंत नखापर्यंत पूर्ण विष्णू भगवानाला सूर्यकिरणांमध्ये नाव घालतोय, असा अभिषेक करतोय। असं विलोभनीय दृश्य आपल्याला इथं बघता येते। भाविक भक्त मोठ्या संख्येने आपल्या लोणारमध्ये येतात व हा एक किरणोत्सव, हा मेळा बघायला येतात। हा किरणोत्सव 5 दिवस चालत असतो आणि याचा टायमिंग आहे 11 ते 12 या दरम्यान हा किरणोत्सव चालतो। तरी आपण सर्वांनी भाविक भक्तांनी या किरणोत्सव बघावा व लोणारचे एक विलोभनीय दृश्य आपल्या डोळ्यामध्ये साठवावं, असं आम्ही मी लोणारकर टीमकडून मागणी करतो। धन्यवाद। इतका छान आणि सुंदर आणि अमूल्य क्षण होता हा, जो मी माझ्या डोळ्यांनी बघितला। सूर्यदेवता साक्षात आपल्या म्हणजे विष्णू भगवानाला दर्शन देत आहे। इतकं छान वाटलं की तुम्हाला काही सांगू शकत नाही मी माझ्या भावना, कारण माझ्या डोळ्यात अश्रू आले अगदी आरती करताना। तर खूप छान आणि सगळ्यांनी खूप छान आरती म्हटली, सगळं काही, आणि स्वच्छता पण आता खूप छान झालेली आहे। लोणारची प्रगती मार्गावर आहे लोणार, हे मी नक्कीच सांगू शकते।